सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। आज बहुतेक परमेश्वराचा शोध झाला म्हणायला हरकत नाही. माहिती नाही, पण कुठेतरी तो जो गॉड पार्टिकल किंवा ही जी कल्पना सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे. आज कुठेतरी ऋग्वेदामधल्या 3ऱ्या चॅप्टर मंडळातनं विश्वामित्रांच्या काही रुचातनं एक वेगळी समज आज आली की असं वाटतं परमेश्वराची व्याख्या आज मी बहुतेक आपल्या लोकांपुढे मांडू शकेन. कशामुळे मी ह्या विचाराकडे आले मलाही माहिती नाही. साधारण 384, 383, 385 असे 83, 84, 85 या 3 ऋचांचा जेव्हा मी अनुवाद करायचा प्रयत्न करत होते, माझ्यामध्ये परमेश्वराची व्याख्या एकदम अशी उत्स्फूर्त रूपाने प्रगट झाली. मी विचार करत राहिले, म्हटलं मी परमेश्वर काय आहे हा विचार नाही आला, पण परमेश्वराचं स्वरूप काय असेल तो विचार आला. रूप वेगळं आणि स्वरूप वेगळं. स्वरूप वेगळं. 300 साधारणपणे 84चं मी एक इंग्रजीचं केलंय. इंग्रजीत त्याचं ट्रान्सलेशन केलंय. नो वन कॅन डिस्ट्रॉय द व्हेरी नॅचरल एनर्जी, luminosity which dwells in all particles, atoms, sense organs, which helps body to grow and shines like gold. हे वाचल्यानंतर माझ्या डोळ्यापुढे दवबिंदू आला. पाण्यात आहे, कारण त्यांनी त्याच्या अगोदरच्या ह्याच्यात सांगितलं, through the strength of powerful Indra, scholars learned to draw the milk from the cows and have knowledge of the world through vegetations and study of waters. पाण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रूपाच्या अभ्यासाकडे लोक वळले. संत लोक पाण्याच्या वेगवेगळ्या फॉर्मचा अभ्यास त्यांनी केला. आणि या पाण्यामध्ये जी चमक आहे, पाण्यामधली चमक आपल्याला दिसते. दवबिंदूला तुम्ही बघा किंवा खिडकीच्या एखाद्या सीलवर नुसतं पाण्याचा थेंब बघा, तो चमकत असतो. काही कारण असू दे, लाईट कुठलाही प्रकार पडू दे, पण पाण्यामध्ये चमक असते. लाट उसळली की त्याच्यात एक चमक असते. भाज्या हिरव्या गार असतात, त्याच्यात थोडा ओलावा असतो. हा जो ओलावा शब्द आहे, हा स्वभावातला ओलावा, भाजीपाल्यातला ज्याला नरिष्ट म्हणतो किंवा ज्याला असं फ्रेशनेस म्हणतो, मला ओलावा हा शब्द पटतोय. परमेश्वरीय तत्व ह्याची जर व्याख्या करायची असेल तर ह्याला मानवी स्वभावातला ओलावा असे म्हणायला हरकत नाही. आणि ह्याचा विकास कसा होतो, ह्या ओलाव्याचा विकास कसा होतो किंवा ओलाव्याचा परिणाम काय होतो, आपण परिणाम विचार करू. तुमच्यामध्ये जर ओलावा असेल, ओलावा मराठी माणसाला शब्द कळण्यासारखा आहे.
मला नाही वाटत की जसा आईच्या मायेमध्ये ओलावा असतो, गुरुला शिष्याप्रती ओलावा असतो, हा जो ओलावा आहे, सध्या तरी मला उदाहरण आईच्या मायेच्या मध्ये सापडतंय उदाहरण म्हणून. पण हा जर ओलावा माणसात असेल तर हा बहुतेक काव्यरूपात कार्य करत असू शकेल, त्याला काव्य सुचेल. म्हणून कवींचा जन्म कुठे झाला, कसा झाला, हा प्रश्न सुद्धा वेदांमध्ये ह्या 3ऱ्या अध्यायात येतो. तर आजच्या दिवशी आजचा आनंद मी वाटण्यासाठी मी तुमच्याशी एवढंच बोलतीये. परमेश्वराची जर व्याख्या करायची असेल तर मानवी स्वभावातला ओलावा, ह्याला इंग्रजीमध्ये कसं म्हणू मी विचार करतीये, बट इट इज डेफिनेटली the natural softness of the nature of water, but which exists in human mind, which probably leads to poetic expressions or holy deeds or compassionate heart. I think it is very important that we develop in us again, as I said, I don't have a word for this olava. That is probably the definition of God. Let us see. Please send me your feedbacks if you approve of this. This is probably the reason, ह्या एका कारणामुळे श्रद्धा, भक्ती, प्रेम, भावगीत, भजन, काव्य, कविता अशा प्रकारच्या काही गोष्टी त्याच्यातनं निर्माण होत आहेत. परमेश्वरीय तत्व म्हणजेच मानवी ओलावा. आवडलं असेल तर प्लीज कृपा करून मला आपले कमेंट्स पाठवा. मी आहे स्वामी राधिकानंद, पुण्याहून. ऋग्वेदाच्या 3ऱ्या अध्यायाचा अभ्यास करतेय. विश्वामित्रांच्या लिखित आहे आणि ह्याच अध्यायात आपल्याला सर्वात शेवटची ऋचा म्हणजे गायत्री मंत्र येतो. तर हा कुठेतरी ही व्याख्या आहे, परमेश्वराची व्याख्या म्हणजे मानवी स्वभावातला ओलावा. आवडलं असेल तर मला नक्की कळवा. आज आपण तारीख घालू 1 जून 2020. ह्याच्यात आपल्याला बहुतेक परमेश्वराची व्याख्या सापडली आहे. तर ती मी मांडते स्वामी राधिकानंद नावाने. परमेश्वर म्हणजे काय? मानवातला ओलावा, स्वभावातील ओलावा हे परमेश्वरीय तत्व आहे. आणि ह्याचा जसा जसा विकास होतो त्याचं प्रगटीकरण म्हणजे स्फुरण रूपाने परमेश्वरीय काव्य सुरू होऊ शकतं, निर्मिती होऊ शकते. कशाही प्रकारची निर्मिती व्हायला मूळ तुमच्यातला ओलावा पाहिजे. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर निसंकोचपणे प्लीज तुमची मतं मला कळवा. मी उत्सुकतेने त्याची वाट पाहते. नमस्कार. मी आहे स्वामी राधिकानंद, पुण्याहून. माझा चॅनल यूट्यूबवर आहे स्वामी राधिकानंद. सबस्क्राईब करा. सध्या अकॅडमी चालू आहे ज्याच्यामध्ये आपण अध्यात्माचा अभ्यास करतोय.
पण आज कुठेतरी हा जो आत्मा शब्द आहे त्याचं खरं स्वरूप म्हणजे आपल्यातला ओलावा. मला जरूर कळवा कसं वाटतं. मी आहे स्वामी राधिका.